नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत सुपर स्प्लेंडर सेल्फ आणि बॅटरी चार्जिंगचा प्रॉब्लेम. तर बघा, ही गाडी सेल्फ घेत नाही आहे. जसं की आपण सेल्फ बटन दाबतो तरी ते बघा एकदाच फक्त सेल्फ घेतल्यासारखं ते घेत नाही आहे, लिटरली टिमटिम करतं आहे. तर हा प्रॉब्लेम कशामुळे येतो आणि हा कसा नीट करायचा, हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, या गाडीमध्ये बॅटरीची चार्जिंग दाखवतो तुम्हाला किती ते मीटरमध्ये बघा, तिची 12 पॉईंट चार्जिंग दाखवत आहे, तरीसुद्धा ही गाडी सेल्फ घेत नाही. तर बघा, हे बघा 12 पॉईंट 11 पॉईंट सेल्फ दाबल्यानंतर बॅटरी कमीमध्ये पण सेल्फ घेत नाही. तर तुम्हाला आता गाडी चालू करून दाखवतो की याच्यामध्ये करंट किती येतं आहे आणि किती यायला पाहिजे, तुम्हाला मी समोर सांगतो. तर बघा, आता गाडी स्टार्ट करतो. एक गाडी झाली स्टार्ट. आता बघा, रेस दिली तरीसुद्धा हिची 12.66 इतकेच करंट दाखवत नाही. आपल्याला बॅटरी चार्जिंग करण्यासाठी 13 पॉईंट किंवा 13 पॉईंटपेक्षा जास्त करंट यायला पाहिजे. 13 पॉईंट आणि 14 पॉईंटच्या मध्ये करंट यायला पाहिजे. हे जुना आर आहे, तर आपण आता नवा आर टाकला पाहिजे. बघा, हा आर टाकल्याच्या नंतर किती करंट दाखवतो मीटरमध्ये ते बघा. तर हा आर पसरलेला आहे. तर आता परत एकदा गाडी चालू करू, तुम्हाला दाखवतो आता किती करंट दाखवत आहे. तर बघा, आत्ता 12.66 करंट दाखवत आहे. गाडी चालू करताना जसे रेस केली की 13 प्लस करंट आहे. तर आता आपली ही बॅटरी चार्जिंग आणि जे सेल्फचा प्रॉब्लेम आहे ते सुद्धा सॉल्व आहे. तर तुम्हाला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर थोडीशी रेस केल्यानंतर तुम्हाला सेल्फ स्टार्ट करून दाखवतो. तर व्हिडिओ पुढे बघा. धन्यवाद. नाही येणार.